अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. कर्जमुक्त होण्यासाठी श्री गुरुचरित्र हा अध्याय रोज वाचा. खूप लवकर अनुभव येतील. तुम्हालाही भरपूर कर्ज झालं आहे. काय करावं काहीही समजत नाही. कोणती सेवा करावी, कोणते उपाय करावे, कोणते पारायण करावे, काय करावे काहीही समजत नाही. कर्ज खूप झालं आहे. एक झालं की एक कर्ज वाढत चाललं आहे. कर्ज कमी होण्याचं नाव घेत नाही. तेव्हा तुम्ही कोणता विचार न करता श्री गुरुचरित्रातील हा एक अध्याय रोज पठण करा. जीवनामध्ये कितीही मोठ्या कर्जामध्ये असाल, लवकरात लवकर कर्जमुक्त व्हाल. दत्त महाराजांची कोणतीही सेवा मनापासून केल्यास तुम्हाला त्वरित फळ मिळते. दत्त महाराज कायम तुमच्या सोबत राहतात, तुमचे रक्षण करतात. दत्त महाराज तुमच्या कुटुंबावर कोणतेही संकट अडचणी येऊ देत नाहीत. तुम्ही श्री गुरुचरित्र पारायण तुम्हाला करायला जमत नसेल, पारायण करायचे म्हटले की बरेच नियम पाळावे लागतात. काही लोकांना धावपळीचं जीवन आहे, पारायण करण्यास वेळ नसतो, पण तुम्ही श्री गुरुचरित्रातील अध्याय पठण करू शकता. अगदी तुम्हाला 10 मिनिटाच्या आत या अध्यायाचं पठण होतं. धावपळीच्या जीवनामध्येही तुम्ही या अध्यायाचं पठण करू शकता. असे नाही की तुम्हाला घरामध्ये जिथे देवपूजा केली जाते तिथे बसून तुम्हाला अध्यायाचे पठण करायचे आहे. तुम्ही अगदी कुठेही ऑफिसमध्ये किंवा तुमच्या कोणत्याही कामावरती असाल तिथे तुम्ही थोडा वेळ 10 मिनटं वेळ काढून या अध्यायाचं वाचन करू शकता. अध्याय खूप सोपा आहे. तुमच्या जीवनामध्ये सर्व काही समस्या आहेत त्या लवकरात लवकर दत्त महाराज दूर करतात. हा अध्याय नसून साक्षात दत्त महाराज आहेत. प्रत्येक अक्षरामध्ये दत्त महाराज आहेत. एका हाकेला धावून येतात. तुमच्या ज्या काही अडचणी, समस्या, बाधा, संकट आहेत सर्व काही दत्त महाराज दूर करतात. श्री गुरुचरित्र पारायण करायचे असेल तर बरेच नियम असतात. काही लोकांना शक्य नसतं. तुम्हाला कांदा लसूण वर्ज्य करायचा असतो, तुम्हाला गादीवर झोपायचं नसतं, तसेच प्रवास कोणत्याही गावाला जाता येत नाही, मांसाहार वर्ज्य करायचा असतो, ब्रह्मचर्याचे पालन करावे लागते, पर अन्न पूर्णपणे वर्ज्य करावं लागतं. बरेच नियम आहेत. काही लोकांना बरेच नियम आहेत यासाठी श्री गुरुचरित्र पारायण करायला जमत नाही. पण तुम्ही श्री गुरुचरित्र पारायण तुम्हाला करायला जमत नसेल किंवा काही कारणाने शक्य नसेल तर तुम्ही श्री गुरुचरित्रातील हा एक अध्याय रोज वाचा. तुमच्या जीवनामध्ये कितीही मोठ्यात मोठे कर्ज असो, तुम्हाला जीवनामध्ये नको आहे, जीवन नको आहे, खूप कर्ज झालं, लोक त्रास देत आहेत, काय करावे काही समजत नाही. काही लोक जीवनही संपवतात. कर्जामध्ये काही लोकांना टेन्शनमध्ये जीवनही संपवतात. पण तुम्ही कोणतीही काळजी करायची नाही, कोणतेही विचार करायचे नाहीत. श्री गुरुचरित्रातील हा एक अध्याय रोज पठण करा. नियम फक्त 2च आहेत, तेही मी तुम्हाला सांगणार आहे. हे 2 नियम पाळावे. तुम्ही श्री गुरुचरित्रातील हा एक अध्याय रोज पठण करा. जीवनामध्ये कितीही मोठे कर्ज असो लवकरात लवकर दूर होते. साक्षात दत्त महाराज तुमच्या सर्व समस्या दूर करतात. मनामध्ये विश्वास ठेवायचा आहे. कोणतीही सेवा, उपाय, आपण कोणतेही मंत्र जप करतो तेव्हा विश्वास मनामध्ये असायला हवा. कारण विश्वास असेल तेव्हाच कोणतेही उपाय, सेवा, मंत्र काम करतात. मनामध्ये कोणताही विश्वास नाही, सेवा करायची आहे, आपलं काम आहे म्हणून करायचं आहे असं कधीही न करता आपण विश्वासाने कोणतीही सेवा करा. मनामध्ये विश्वास ठेवा. मी ही सेवा करत आहे. दत्त महाराज माझे सर्व कर्ज मुक्त करणार आहेत, मला या कर्जातून मुक्त करणार आहेत. माझं जीवन पहिल्यासारखं सुंदर, आनंदी, मुलाबाळांमध्ये सुखी राहणार आहे. सर्व काही मनामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी ठेवायच्या आहेत. यापुढे जे काही दत्तभक्त आहेत, दत्त महाराजांची सेवा करतात, ते दत्तभक्त कधीही दुःखी नसतात. बाहेरील बाधा, मनामध्ये वाईट विचार,
कोणाची वाईट दृष्टी असं तुमच्या जीवनामध्ये कधीही कोणत्या वाईट गोष्टी घडत नाहीत. तुमच्यावर कोणतेही संकट किंवा दुःख येत नाही. यासाठी मनामध्ये एकच ठेवायचं आहे, दत्त महाराज आहेत. तुम्ही सेवा करायला सुरू करायचं आहे. जे काही तुमच्या जीवनामध्ये समस्या आहेत त्या दत्त महाराज दूर करतील. हा अध्याय अगदी तुम्ही कुठेही कधीही घेऊन जाऊ शकता. कुठेही बसून अगदी पठण करू शकता. धावपळीचं जीवन आहे त्यामध्येही तुम्ही 10 मिनटं वेळ काढून अगदी 10 मिनटाच्या आधीही तुमचा या अध्यायाचं पठण करून होतं. अध्याय तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता. घरामध्ये देवपूजा करता तिथे बसूनच अध्यायाचं पठण करावे असेही नाही. तुम्हाला काहीही नियम नाहीत. नियम फक्त 2 आहेत. तुमच्या मनामध्ये इच्छा आहे की तुमचं कर्ज लवकरात लवकर फिटावं. दत्त महाराजांनी कायम तुमच्या कुटुंबाचे रक्षण करावे, तुमचे रक्षण करावे यासाठी मनामध्ये विश्वास ठेवायचा आहे. तुम्ही संकल्प बोलायचा आहे. एक दिवस तुम्ही सुरुवात करता तेव्हा देवासमोर बसून संकल्प सोडायचा आहे की माझे जे काही कर्ज आहे, तुम्हाला किती कर्ज झालं आहे, दत्त महाराजांना सांगायचं आहे. मी 1 महिना सेवा करणार आहे, 41 दिवस करणार आहे, 21 दिवस करणार आहे, 6 महिने, 2 महिने, 4 महिने तुमच्या मनामध्ये किती दिवस सेवा करायची आहे ते तुम्ही मनामध्ये ठेवा. दत्त महाराजांना प्रार्थना करा, सांगा मी एवढे दिवस तुमची ही सेवा करणार आहे, अध्यायाचे पठण करणार आहे. तुम्ही ही सेवा करायला अगदी कधीही सुरुवात करू शकता. कोणताही वेळेचे, वाराचे तुम्हाला कोणतेही बंधन नाही. तुम्ही अगदी कधीही सुरुवात करू शकता. एक दिवस तुम्ही सुरुवात करता तेव्हा पहिल्या दिवशी संकल्प सोडा. दत्त महाराजांना प्रार्थना करा, कर्ज बोला किती आहे, काय अडचणी आहेत, सर्व काही बोला तुम्ही. लवकरात लवकर कर्जातून मुक्ती मिळावी यासाठी प्रार्थना करायची आहे. अगदी तुम्ही कुठेही हा ग्रंथ घेऊन जाऊ शकता. ग्रंथ तुम्हाला श्री गुरुचरित्र या ग्रंथामधील हा अध्याय वाचन नाही करायचं, कारण हा ग्रंथ खूप पवित्र आहे. या ग्रंथामध्ये आपण तेव्हाच हा ग्रंथ आपण उघडू शकतो जेव्हा पारायण सुरू असतं. आपण 7 दिवसाचं पारायण करतो तेव्हा हा ग्रंथ आपण उघडून ठेवू शकतो. पण रोज रोज या अध्याय आपण हातामध्ये घेऊन उघडून बंद करून असा कधीही आपण सारखं अध्यायाचं आपण हे करू शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर छोटासा अध्याय ग्रंथ मिळतो. अगदी 10 रुपयामध्ये मिळून जातो. तो घ्यायचा आहे. त्यामध्ये अध्याय आहे त्याचं तुम्हाला वाचन करायचं आहे. श्री गुरुचरित्रातील हा अध्याय खूप पॉवरफुल आहे. तुमच्या जीवनामध्ये कितीही तुम्ही मोठ्यात मोठं कर्ज असो लवकरात लवकर मुक्त होता. यासाठी काय करायचं आहे, मांसाहार पूर्णपणे बंद करायचा आहे. ब्रह्मचर्याचे पालन नक्की करायचं आहे. जोपर्यंत तुम्ही ही सेवा करत आहात, किती दिवस करणार आहात तोपर्यंत तुम्ही हे नियम नक्की पाळायचे आहेत. तसेच तुम्हाला 18वा अध्याय श्री गुरुचरित्रातील 18वा अध्यायाचे रोज पठण करायचं आहे. अगदी तुम्हाला वेळ मिळेल तिथे बसून तुम्ही करू शकता. असे नाही की तुम्ही एकाच वेळेमध्ये करावे किंवा तुम्हाला याच वेळेमध्ये करायला हवं असं नाही. अगदी तुम्ही कामामध्येही असाल तरीही तुम्ही थोडं 10 मिनटं वेळ काढून या अध्यायाचं वाचन करू शकता. दत्त महाराज लवकरात लवकर तुमचे जे काही कर्ज आहे, संकटामध्ये आहात तुम्ही, काय करावे, कुठे मार्ग मिळत नाही, तर दत्त महाराज तुमच्या सर्व अडचणी दूर करतील. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची कोणतीही सेवा करता मनामध्ये विश्वास नक्की ठेवा. विश्वासाने सर्व गोष्टी मिळतात. विश्वास आपला असायला हवा. आपल्या जीवनामध्ये आपण खूप दुःखी आहोत, आपल्या जीवनामध्ये संकट अडचणी आहेत, त्या दूर करणारे देव आहेत. आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी संकट दूर होतात ते दत्त महाराज, स्वामी महाराज करतात. त्यासाठी विश्वास ठेवायचा आहे. हा ग्रंथ छोटाही असेल तरीही साक्षात दत्त महाराज आहेत. व्यवस्थित ठेवायचा आहे, पावित्र्य राखायचं आहे. तुमच्या जीवनामध्ये काही अडचणी आहेत, संकट आहेत, लवकरात लवकर दूर होतील. 18वा अध्याय रोज पठण करा. संकल्पयुक्त ही सेवा केल्यास तुमच्या जीवनातील बऱ्याच अडचणी दूर होतात. वास्तुदोष कमी होतो. जीवनामध्ये बाहेरील बाधा, नजर
अशा बऱ्याच काही समस्या आहेत त्या लवकरात लवकर दत्त महाराज दूर करतात. पहा, आपण काही कर्ज झालं आहे, अडचणीत सापडलो आहोत, काय करावे काही समजत नाही, तेव्हा तुम्ही ही सेवा करून बघा. कर्ज ही एक अशी गोष्ट आहे की जीवनामध्ये जीवनही संपवून टाकते. बरेच लोक आहेत की लोकांच्या जीवनामध्ये अडचणी येतात, समस्या येतात, लोक त्रास देतात, तेव्हा जीवन संपवून टाकतात. पण तुम्ही ही सेवा करून बघा. मनामध्ये विश्वास ठेवा. दत्त महाराज एका हाकेला धावून येतात. जोही भक्त दत्त महाराजांची कोणतीही सेवा करतो, ती सेवा कधीही वाया जात नाही. दत्त महाराज प्रत्येक सेवेचे फळ देतात. तो भक्त नेहमी सुखी राहतो, आनंदी राहतो. त्या भक्तावर कितीही वाईट लोक असतील, त्या भक्ताला कधीही त्रास देत नाहीत. वाईट लोक त्यापासून दूर राहतात, कारण तिथे दत्त महाराज आहेत. जिथे दत्तभक्ती केली जाते त्या घरामध्येही कोणाची वाईट नजर किंवा बाहेरील बाधा कधीही येत नाहीत. तुम्हीही भरपूर कर्जामध्ये असाल, कर्जमुक्त होण्याचे विचार करत असाल, काही केल्याने कर्ज फिटत नसेल, तर ही सेवा मनापासून करा. दत्त महाराज तुमच्या जीवनातील बऱ्याच समस्या दूर करतील. बरेच फायदे आहेत. भरपूर सेवा करून, उपाय करूनही तुमच्या जीवनामधील अडचणी कमी होत नाहीत. त्यासाठी हा एकच अध्याय तुम्ही रोज पठण करा. बऱ्याच समस्या दूर होतात. मांसाहार बंद करा. ब्रह्मचर्याचे पालन नक्की करा. आपण कोणतीही सेवा किंवा उपाय करतो तेव्हा आपण काही नियम नक्की पाळावे. हे सेवा तुम्ही मनापासून करा. तुमची इच्छा मनामध्ये ठेवा, संकल्प करा. बऱ्याच गोष्टीतून तुम्ही बाहेर पडाल. संकटापासून तुमची सुटका होणार आहे. कर्ज लवकरात लवकर, तुमचे ज्या काही अडचणी आहेत, कुठूनही मदत मिळेल. कारण कधीही तुम्ही 18वा अध्याय पठण करता तेव्हा जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या दत्त महाराज स्वतः सोडवतात.